हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानी हेरगिरीच्या प्रकरणी एनआयए कडून 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी छापेमारी. पीआयओशी संबंधित संशयितांवरती छापे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचा समावेश. ठाण्यामधल्या पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माच्या संदर्भात नवी माहिती समोर. हनी ट्रॅपमध्ये अडकून नाही तर पैशांसाठी रवींद्रने पुरवली पाकिस्तानला संवेदनशील माहिती. बँक खात्यामध्ये अनेक खात्यांमधून पैसे जमा झाल्याचं उघड. पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं. 3 जण गंभीररित्या जखमी. मद्यप्राशन करून गाडी चालवणारा चालक पोलिसांच्या ताब्यात. जखमी एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती. शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांचे 3 मोबाईल निलेश चव्हाण याच्या घरामधून जप्त. निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट पोलिसांनी जप्त केल्याची माहिती. वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुखवातीसाठी तब्बल 1,50,000 रुपयांचा खर्च. जालिंदर सुपेकरांच्या बायकोला रुखवात तयार करण्यासाठी पैसे दिल्याची वैष्णवीच्या वडिलांची दमानी यांना माहिती. हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वादग्रस्त विधान. सरनाईक यांच्या तोंडी भाजपची भाषा राऊतांनी डिवचलं तर बावनकुळेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. कोकाटेंना घरी बसवा, रोहित पवार यांचा हल्लाबोल. तर अजितदादाच यावरती विचार करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया. नागालँडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. सर्व 7 आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रियोनच्या नेतृत्वातील एनडीपीपीमध्ये सामील. सर्वात मोठा विरोधी पक्ष सत्तेत सामील झाल्यामुळे रियोनची ताकद वाढली. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्यानं वाढ. देशामध्ये सध्या 3,395 ऍक्टिव्ह रुग्ण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरती 36 तासांचा मेगा ब्लॉक. रविवारी रात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. लोकलच्या अप आणि डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द. मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरती वळवणार. मुंबईतल्या वरळीमध्ये तब्बल 639 कोटींच्या महागड्या फ्लॅटचा व्यवहार. फार्मा कंपनीच्या चेअरमनने विकत घेतला फ्लॅट. प्रॉपर्टी टॅक्सची रक्कम 63.9 कोटी. आयपीएलचा आज दुसरा क्वालिफायर सामना. मुंबई विरुद्ध पंजाब संघामध्ये थेट लढत होणार. विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरूसोबत भिडणार. तुळजाभवानी मंदिरातील नैसर्गिक झरा प्रवाहित. बालाघाटच्या पर्वतरांगांमधील पाणी श्री गोमुख तीर्थकुंडामधून मंदिरापर्यंत पोहोचलं.